कलाकाराचं नाव कुणासोबतही जोडू नका. प्राजक्ताताई तुम्ही ट्रोलिंगकडे लक्ष देऊ नका. गौतमी पाटील कडून प्राजक्ता माळीच्या भूमिकेचं समर्थन. उल्हासनगरमध्ये दुकानाचा पत्रा फोडून महागड्या मोबाईल्सची चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल. 12 जानेवारीला भाजपचं शिर्डीमध्ये प्रदेश अधिवेशन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा उपस्थित राहणार. चंद्रकांत पाटील मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच कोल्हापूरच्या रेल्वे स्थानकावर भाजप कार्यकर्त्यांकडून ढोल ताशांच्या गजरात त्यांचं स्वागत. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मोठी अपडेट. फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश. राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरेंकडनं जितेंद्र आव्हाडांचं कथित चॅट ट्विट तर फेक चॅट व्हायरल केल्याचं म्हणत जितेंद्र आव्हाडांकडनं ठोंबरेंच्या विरोधात गुन्हा दाखल. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मातृशोक. नाना पटोले यांच्या मातोश्री मीराबाई फाल्गुनराव पटोले यांचं आज पहाटे वृद्धापकाळानं दुःखद निधन. वेरूळ लेणी आणि 12वे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी तुफान गर्दी. भाविकांची वाढती गर्दी पाहता कडेकोट बंदोबस्त. दिवसभरात जवळपास 40 ते 50 हजार भाविकांनी काल घेतलं घृष्णेश्वराचं दर्शन. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या 7 आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल. 3 आरोपी अद्यापही फरार. अंजली दमानिया या आरोपीच्या अटकेच्या मागणीसाठी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करणार. अकोल्यामध्ये सुरू असलेल्या 3 दिवसीय कृषी प्रदर्शनामध्ये पोंगनुरू जातीची गाय सध्या आकर्षणाचं केंद्र. या गायीला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. दक्षिण कोरियामध्ये मोठी दुर्घटना. धावपट्टीवरनं विमान घसरलं. विमान अपघातामध्ये 28 जणांचा मृत्यू. या विमानात सुमारे 181 प्रवासी असल्याची माहिती. पैठण शहरात गोवंश चोरट्यांचा पोलिसांनी डाव उधळला. 5 गायींची केली सुटका. वाहनासह 6 लाखांचा मुद्देमाल चोरट्यांकडनं हस्तगत. कल्याणमधील बाल अत्याचार आणि हत्या प्रकरणी आरोपी विशाल गवळीवर 10 गंभीर गुन्हे दाखल. चोरी, बलात्कार आणि खुनासारखे सगळे गुन्हे विशालवर दाखल. खेड दापोली एसटी प्रशासनामुळे प्रवाशांचे हाल. खोटं कारण सांगून ड्रायव्हरनं प्रवाशांना गाडीतून उतरवलं. खेड एसटी स्टँडवरचा धक्कादायक प्रकार. अमरनाथमध्ये अनाथाश्रमातल्या मुलांसाठी चित्रपटाचा विशेष शो. अनाथाश्रमातल्या मुलांसाठी हा शो आयोजित. लायन किंग पाहून मुलांच्या चेहऱ्यावर फुललं हास्य. नंदुरबारमधल्या 2 महिला सरपंचांना संसद भवनाचं निमंत्रण. पंचायत ते पार्लमेंट या कार्यक्रमाचं आयोजन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू करणार मार्गदर्शन. विदर्भातली थंडी आणि प्रखर सूर्यकिरणं स्ट्रॉबेरी पिकांसाठी उपयुक्त. महाबळेश्वरपेक्षाही गोड स्ट्रॉबेरी विदर्भात. एका प्रयोगातनं झालंय सिद्ध. हिंगोलीमध्ये थंडी वाढल्यानं गहू पीक बहरलं. यंदा मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांकडनं गव्हाची लागवड. उत्पादनात वाढ होण्याची शक्यता. मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात वायू प्रदूषणाची समस्या गंभीर. हवेचा दर्जा खालावल्यानं मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण. देशभर नोव्हेंबरमध्ये घेतलेल्या चाचण्यांदरम्यान औषधांचे 111 नमुने निकृष्ट दर्जाचे तर 2 नमुने निघाले बनावट. मुंबईत दादरमधल्या कबुतरखान्याकडून 47,000चा दंड वसूल. पालिकेची कबुतरखान्यांच्या विरोधात मोहीम. पालिकेकडे आतापर्यंत 83 तक्रारी. होमिओपॅथीच्या डॉक्टरांना ॲलोपॅथीची औषधं देण्याच्या परवानगीला विरोध. निर्णयाच्या विरोधात IMA कोर्टात जाणार असल्याचं स्पष्ट. ऑनलाईन अबॅकस आंतरराष्ट्रीय स्पर्धेतल्या गुणवंतांचा नंदुरबारमध्ये सन्मान. जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्फत ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान. लोकशाही मराठी ऐका, पहा,
जागरूक रहा.